होय वातावरण बघा कसं झालंय, सुंदर एकदम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर आपण भेटतोय. तुम्ही म्हणत असाल की कुठे गायब झाला वगैरे, तर तसं काही नाही आहे, गायब वगैरे काही नाही. आपले व्हिडिओ थोड्याशा कमी येतात आपल्यापर्यंत, पण व्हिडिओ येतील. थोड्याशा बाकीची कामंसुद्धा आपल्याला असतात, म्हणजे आपल्याला सगळं कामधंदा वगैरे सांभाळून हे सगळं करायचं आहे. तर त्यामुळे थोड्याशा व्हिडिओ लेट येत आहेत, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली सगळ्यांची माफी मागतो. पण येतील व्हिडिओ थोड्या लेट येतील, मात्र येतील, आपल्यापर्यंत नक्की येतील. आणि मी शक्यतो आपल्या गावाकडचा वगैरे किंवा इथलं कोकणाचं राहणीमान आणि मुंबईचं थोडंफार वातावरण ह्या सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि आत्ता पुन्हा एकदा आपण गावी आलो, सुट्टीचे दिवस होते, तर बोलू चला जाऊया आणि इकडचं वातावरण बघूया. मागे आपण भात लावणीच्या वेळेला आलो होतो आणि आत्ता बऱ्यापैकी सगळ्यांची भातं वगैरे लावून झाली आणि इकडे थोडंसं बऱ्यापैकी भात आता हे बघा मोठं होत चाललं आहे. म्हणजे गणपतीपर्यंत हे सगळं बऱ्यापैकी मोठं होईल, म्हणजे त्याला कोंब यायला सुरुवात होईल भाताचे. बाकी लावणी वगैरे सगळ्यांच्या झाल्या, बाकी लोक सगळे आपापले कामं आटपून शेतीची आराम करतात घरी. दुपारची वेळ आहे, पाऊस खूप लागतो आहे, त्यामुळं मला जायचं होतं पण पावसामुळं मी थांबून गेलो. आणि इकडे पोरं थोडीशी मजा करतात पावसात. काय बाबू काय करतोयस? हां गाणं बोलतो, एक नंबर गाणं बोलतो आहे ना. हां आज मग काय सुट्टी ना. बघा कशी भातं सगळ्यांची लावून झालीत आणि बऱ्यापैकी मोठी झालीत. आता गणपती आणि दिवाळीपर्यंत आपण कापणार ही सगळी. दिवाळीला कापणार म्हणजे गणपतीपर्यंत ही बऱ्यापैकी होतील, म्हणजे मोठी होतील. त्यावेळेस याला तुरे येतील भाताचे, म्हणजे तो कोंब यायला चालू होईल. बाकी आत्ता तरी ही अजून तरी छोटे आहेत, म्हणजे उभे झाले ते. काय करताय तुम्ही? हां वातावरण मात्र एक नंबर आहे इकडे. पावसाळ्याचं वातावरण कोकणातलं भारी असतं, कुठेही जातं हे बघा. आणि इथे काय केलं आहे, एक काहीतरी रोपटं केलं आहे, तेरीची वगैरे भाजी आहे. तेरी म्हणजे आळू आपण बोलतो. हे बघा हे जे बांधावर लावलेत ना, ती सगळी भेंडी आहे, भेंडीची भाजी आहे. भेंडी म्हणजे आपण भेंडीचे रोपं लावलेत, हे सगळे पुढपर्यंत लावलेत ती. आणि इथे आळू रताळे वगैरे किंवा आळू वगैरे असतात ना आपले, त्याची भाजी वगैरे केली. गोंड्याची फुलं लावलेत आतमध्ये बघा. आतमध्ये मखमली म्हणजे गोंडा, त्याची रोपं लावलेत. आणि ही सगळे हे ह्याची आहे ना, रताळी आहेत ना, ही रताळीची आहेत ना, ही करिंद्याची आहे. ओके. आणि इकडे आळूची पानं आहेत. आपण कोकणातली माणसं याला तेरी बोलतो, तेरीची भाजी, किंवा काही जण आळूची भाजी बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि आतमध्ये भेंडीची सुद्धा रोपं आहेत. दाडशी भाजी आहे, भेंडी आहे आणि अजून काहीतरी तिकडे लाल माठाची भाजी सुद्धा केलेली दिसते मला, असं वाटतंय. आणि इकडे तुरी पेरले त्या बांधावरती. ही जी आहे ना ती सगळी तुरी आहे, तुरीची भाजी. हे बघा हे सगळे तूर आहे. कसं वाटतंय वातावरण कोकणातलं पावसाळी, खास करून. मानगा आलाय खाली, असा वाकलाय मस्त. ही पायवाट जेव्हापासून बनवली ना, मस्त वाटतं इकडे, जरा बऱ्यापैकी वाटतंय. बघा कसं आहे. आतमध्ये गोंडा वगैरे केला आहे. हे काहीतरी हां हे गौरीला आपण वापरतो ते झाड आहे, म्हणजे ते लाल फुलं असतात ना काय ते वालं. आणि हे ते भेंडी पेरले. तो तिकडे काकडीचा रोप आहे. काकडीसुद्धा अशा पद्धतीनेच असते, फक्त ती थोडीशी वेगळी असते.
ते तिथं आहे बघा, हे बघ हे काकडीचं आहे. हे काकडीचं इथे त्या झाडावरती वेल गेले, मोठी झाले. आणि दुपारची वेळ असल्यामुळे सगळीजण जरा आराम करतात. कोकणी माणसाला 6 महिने काम असतं आणि 6 महिने आराम असतो. ज्यावेळेस कामं चालू होती म्हणजे भात शेतीची, त्यावेळेस लावणी वगैरे चालू होती, त्यावेळेस कामं होती सगळ्यांना. आणि आता सगळेजण गणपती आणि दिवाळीपर्यंत आराम करणार. बाकी नंतर मग पुन्हा एकदा भात शेतीची कापणीची चालू होती, ती 2-3 महिने अजून चालेल. मग त्याची कापणी होईल, मग झोडणी चालू होईल, मग ते सगळं भात वारवायचं वगैरे, आणि मग तांदूळ काढायला तिकडे गिरणीवर घेऊन जायचे. ही सगळी बाकीची कामं चालू होतात सगळे. मग ते आऊदा वगैरे झोपला असेल आतमध्ये घरी. आऊदाचं घर तुम्ही बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो. इकडे सगळी शेती, भात शेतीची सगळी बघा कसं वातावरण आहे. त्या डोंगरावर तिकडे धुकं आलंय समोरच्या. पाऊस म्हणजे पाऊस निघून गेला ना बाबा, त्यामुळे धुकं आलं. आणि हा काय बसून बसून करतोय रे? आऊदा काय झोपलाय? हा, तुम्ही काय करताय? हा शाळेत असल्यावर कंटाळा नाही येत ना, पोरं असतात ना सगळे. आणि रविवार असला सुट्टीचा की कंटाळा येतो. हा म्हणजे बघा, पोरांना आता शाळा आवडायला लागले. पहिले आम्ही पोरांना आता शाळा जरा आवडायला लागले. म्हणजे शाळेत असल्यावर म्हणतात पोरं सगळे एकत्र असतात आणि ती मग मजा करत असतो आम्ही. शिक्षण तर चालूच आहे, मात्र त्याच्यासोबत ते लोक जरा मित्र असतात, फ्रेंड असतात सगळेजण, आहे ना. त्यामुळे जरा दिवस निघून जातो. आणि घरी असल्यावर असे काहीतरी पाण्यात खेळत असतात हे लोक. आणि खराब मग आजारी पडतात सारखे सारखे. हे लोक तर आजारीच असते सारखा. ए बाबू, हा आजचा हा असाच दिवस खास. बाकी तुम्हाला दाखवायचं होतं की पावसाळ्यात कसं वातावरण असतं इकडे वगैरे, आणि लोकांची कशी कामं इकडची असतात. म्हणजे आता झालेत बऱ्यापैकी. गवत वगैरे बघा असं किती आला, भरपूर गवत आहे. काही जणांनी शेती जी सोडली ना, त्याच्यानंतर जे आमच्याकडे चोंडे बोलतात, काही जण कोपरा बोलतात वगैरे, तर ते सगळं ओसाड पडल्यामुळे सगळी शेतीच्या जागी आता गवत आलं आहे सगळं एवढं. आणि पाऊस आला रे पुन्हा एकदा. आणि तिकडून ए माझी छत्री घेऊन आहे बाबा. पाऊस आला, पाऊस येतोय हे चालूच आहे कोकणात, काय त्याचं बंद नाही होत आहे. तिकडे कोणतरी माणसं जात आहेत. थँक्यू धन्यवाद. बघा वातावरण कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा व्हिडिओ येतच राहतील तुमच्यापर्यंत इकडच्या गावाकडच्या. म्हणजे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत एखाद दुसरी व्हिडिओ अजून बनवण्याचा प्रयत्न करेन. वाडीत काय चाललं आहे वगैरे, वातावरण कसं आहे इकडचं हे तुमच्यापर्यंत घेऊन येईन. बाकी हे बघा इकडे सुद्धा शेती सगळी. उन्हाळ्यात आपण इथं तर सगळं मोकळं असतं इकडे. आता मात्र सगळे भात लावून झालं, सगळ्या शेती सगळी भरलं आहे ना. तिकडे संतदाचं घर आहे, आणि जनाभाऊंचं घर, शैलेचं घर, आणि त्या बाबांचा, रेल्वेवाल्यांचा, अशी सगळी घरं आहेत. आमच्याकडे घरं सगळी अशी लांब लांब दिसतील तुम्हाला. हे बघा कोणाचे घर एकदम जवळजवळ दिसणार नाही कोणाचे. आणि ही पोरं इकडे गँग आले. हाय करा रे बाबांना. कसं वाटतं आज घरी आहात तुम्ही? सुट्टी आहे, सुट्टी मजा आहे. हे म्हणतात कंटाळा आला घरात बसून. शाळेत जातो ते बरं असतं. मग शाळेत जातो तो बरा असतो की घरी असल्यावर बरं असतं? का? कारण सगळे मित्र असतात ना तिकडे, फ्रेंड असतात ना. हा, आणि घरी असल्यावर मग असं शोधायला लागतं कोण मित्र आहे का, कुठे कोण घरी आहे का झोपला आहे कुठे, आहे ना. शाळेत असल्यावर रोज जावं लागतं ना, टायमावर उठा.
पावसातून फिरायला कंटाळा नाही येत. कशाला कंटाळा वरती की निसर्ग बघायला येतो. होय काय? वरती चला. चला मग ही व्हिडिओ आता इथे थांबूयात ना आपण. मगाचपासून काढतोय. चला मग ही व्हिडिओ थांबूया तिथे ना. हां बाकी व्हिडिओ नंतर काढूया एखादी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करा बाबांना. बाय. चला व्हिडिओ इथेच थांबूयात. आधी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाकी काय नाही, इकडचं वातावरण दाखवण्याचा एक प्रयत्न होता छोटासा. कारण पावसाळ्यात जे वातावरण इकडचं होतं ते अतिशय सुंदर असतं आणि गारवा आहे वातावरण. त्यामुळं बोललो चला दाखवूया. दुपारची वेळ आहे, सगळेजण झोपलेत. संध्याकाळी उठल्याच्या नंतर एखादी व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन. चला बाय बाय.